शेतकऱ्यांसाठी सोन्याची संधी. 90% अनुदानावर सोलर पंप, वीजबिल झिरो. 2026 नवीन नियम, सोलर स्कीम. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासन आणि महावितरणने राबवलेली एक क्रांतिकारी योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप मिळतो, ज्यामुळे दिवसा अखंड सिंचन करता येते. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामुळे डिझेल पंपांचा खर्च वाचतो आणि पर्यावरणही स्वच्छ राहते. सर्वसाधारण शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या फक्त 10% रक्कम भरावी लागते, तर SC/ST शेतकऱ्यांना केवळ 5% हिस्सा द्यावा लागतो. उर्वरित 90 ते 95% रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून देते. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार खूप कमी होतो आणि शेती अधिक सोपी होते. पंप क्षमता आणि जमीन क्षेत्रानुसार नियम. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनामध्ये जमिनीच्या क्षेत्रफळानुसार पंपाची क्षमता ठरवली जाते, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला गरजेनुसार योग्य पंप मिळेल. 2.5 एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 HP पर्यंतचा सौर पंप मिळतो. 2.51 ते 5 एकर जमीन असल्यास 5 HP पंप आणि 5 एकरांपेक्षा जास्त जमीन असल्यास 7.5 HP क्षमतेचा पंप उपलब्ध होतो. याशिवाय कमी क्षमतेचा पंप मागितल्यास तोही मंजूर होऊ शकतो. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनाच्या या नियमांमुळे लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना समान संधी मिळते. पंपासोबत 5 वर्षांची दुरुस्ती हमी आणि विमा संरक्षणही मिळते, ज्यामुळे भविष्यातील खर्चाची चिंता राहत नाही. पात्रता आणि आवश्यक अटी. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनासाठी शेतकऱ्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत असणे खूप महत्त्वाचे आहे, जसे की विहीर, बोअरवेल किंवा शेततळे. महावितरण पाण्याची खात्री करते, पण जलसंधारण साठ्यातील पाणी उचलण्यासाठी हे पंप वापरता येत नाहीत. याशिवाय अटल सौर कृषीपंप योजना 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत. मागेल त्याला सौर कृषीपंप योजना मुख्यतः नवीन आणि पारेषण विरहित ऑफ-ग्रीड शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांना वीज जोडणी नाही किंवा लोडशेडिंगचा खूप त्रास होतो. अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य मिळते. 2026 मधील प्रगती आणि नवीन अपडेट. 2026 पर्यंत मागेल त्याला सौर कृषीपंप योजनाची प्रगती वेगवान झाली आहे. राज्यात 5 लाखांपर्यंत सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत 1.52 लाख पंप बसवले गेले आहेत. बारामतीसारख्या विभागात हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि अनेक पंप सुरू झाले आहेत. सरकारने 1105 कोटी रुपयांची सबसिडी मंजूर केली आहे आणि आंतरराष्ट्रीय बँकांकडून जसे AIIB कर्ज घेऊन ही योजना राबवली जात आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनामुळे सुमारे 10 लाख एकरांहून अधिक जमीन ओलिताखाली येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. पुरवठादार कंपन्यांना 60 दिवसांत पंप बसवण्याची जबाबदारी आहे. अर्ज कसा करावा आणि महत्त्वाच्या टिप्स. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनासाठी अर्ज महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर mahadis.com.in ची लिंक ऑनलाईन करावा. आवश्यक कागदपत्रे जसे 7/12 उतारा, आधार रिडॅक्टेड, बँक पासबुक आणि पाण्याच्या स्रोताचा पुरावा अपलोड करा. अर्ज केल्यानंतर वेंडर निवडावा आणि हिस्सा रक्कम भरावी. ही योजना PMKUSUM सोबत जोडलेली आहे, त्यामुळे स्वच्छ ऊर्जा आणि शेतकरी कल्याण दोन्ही साध्य होत आहेत. शेतकरी बंधूंनो, फसवणुकीपासून सावध रहा आणि फक्त अधिकृत पोर्टलवर अर्ज करा. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तुमच्या शेतीला नवीन दिशा देईल.